जेव्हा मी बाहेरमध्ये गेलो त्यावेळेला आम्ही बाहेरमध्ये ज्या कंपन्या ह्या ठाणा शहराच्या बाहेर होत्या, 7 कंपन्या केमिकल होत्या ज्या हॅझार्डस केमिकल होत्या, आणि आम्ही कोर्टामध्ये गेलो तर आमच्या आजूबाजूला वस्ती होऊन देऊ नका, आम्ही हॅझार्डस आहोत. भोपाळमध्ये झालं ते इथे व्हायला नको असेल तर आमच्यापासून नागरी वस्ती लांब ठेवा. आणि मुंबई हायकोर्टाने आमच्या बाजूला निर्णय दिला की 1 किलोमीटर यांच्या आजूबाजूला वस्ती होऊन द्यायची नाही. पण आता जी वस्ती झालेली आहे त्याचं काय करायचं? सुप्रीम कोर्टामध्ये बिल्डर लोक आणि MC मेहता जे फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे सेक्रेटरी होते ते गेले, आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला तिथे जस्टिस कुलदीप सिंग म्हणून भारतातले पहिले एन्व्हायरमेंट जज म्हणून ओळखले जातात त्याला, त्यांच्या समोर गेले. त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग, यू हॅव टू शिफ्ट आउट ऑफ ठाणे. तर म्हटलं आम्ही पहिले आलो 30 वर्षापूर्वी, त्या आजूबाजूला शिफ्ट सगळ्या तुम्ही 7ही कंपन्यांनी तिथून बाहेर पडा. कारण म्हणे मुंबई हायकोर्टाने जजमेंट दिलंय ठीक आहे, पण ह्याचे पैसे कोण आणणार? म्हणजे 1 किलोमीटर बफर झोन करण्यासाठी पैसे कोण देणार आहे? बरोबर. मग कसे बसे आता आमच्या पुढे प्रश्न होता, आम्हीच सुरू केलेलं केस आमच्या विरुद्ध जात होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आम्ही मनोहर जोशींना, मी सगळ्या मालक लोकांना म्हटलं, वेगळ्या वेगळ्या देशांमधून मालक लोक आले होते, मी बाहेरचा होतो, आमचे जर्मनीमधनं आले होते, कलर केम मधलेही काही लोक आले होते परदेशातनं. आम्ही म्हटलं आपण मनोहर जोशींना जाऊन साकडं घालूया, तुम्ही काहीतरी याच्यातून मार्ग काढा याला. 11ची मीटिंग होती. आम्ही मंत्रालयामध्ये लिफ्टच्या लाईनीमध्ये लांब लचक लाईन होती, त्याच्यात उभे होतो, आणि सगळे जोक्स चालले होते की 12 वाजेपर्यंत जरी चीफ मिनिस्टर आले तरी सुद्धा ठीक आहे, 11ची मीटिंग त्याने अपॉइंटमेंट दिली. मी म्हटलं नाही असं काही होणं, मी जरा थोडंसं म्हणजे जस्टिफाय करायला बघत होतो. मनोहर जोशी 11ला 5 मिनिटं आले, त्यांच्यासाठी काही लाईन नाही, त्यांना वेगळं लिफ्ट वरती गेले. आम्ही ज्या वेळेला 11:20ला वरती पोहोचलो मीटिंग रूम मध्ये, मनोहर जोशी तिथे आमची वाट बघत बसले होते, आणि पहिलं वाक्य होतं की बाळासाहेबांनी मला सांगितलंय की इंडस्ट्रियलिस्टचा वेळ असतो हा अतिशय मौल्यवान असतो, नेव्हर वेस्ट दॅट टाइम. आणि मनोहर जोशींनी आम्हाला हे केलं. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं की आम्ही एखादी टेक्निकल कमिटी नेमतो, कोर्ट इज नॉट अ प्रॉपर फोरम टेक्निकल, याच्यामध्ये आम्ही कमिटी नेमतो आणि आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. आज त्या सगळ्या कंपन्या बिल्डरकडे आहेत. सगळ्या कंपन्यांची जागा, मोठमोठे टोलेजंग इमारती त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मनोहर जोशींच्या आणखीनही आले होते आमच्याकडे. मी ठाणा मॅन्युफॅक्चरर्सचा अध्यक्ष होतो तेव्हा AGMला त्यांचं अर्ध मंत्रिमंडळ आणि आणखीन एका उपमुख्यमंत्री मुंडे यांना घेऊन ते आमच्याकडे आले होते, आणि मी त्यावेळेला त्यांना एक साकडं घातलं होतं आणि धमकी दिली होती की त्यावेळेला ठाण्यामध्ये 40व्या वर्षी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन लोक 2 महिन्यामध्ये पैसे उडवायचे, याच्यामध्ये 3 पाणी आणि दारूमध्ये, आणि रस्त्यावरती यायचे. कारण सगळ्या कंपन्यांनी आपले शिफ्टिंग मध्ये व्हॉलेंटरी रिटायरमेंट सुरू केली होती. बरोबर. तेव्हा मी मनोहर जोशींना साकडं घातलं होतं की तुम्हाला शिवसेनेला सत्ता दिली ही ठाणा शहराने दिली, बाळासाहेबांचं हे लाडकं शहर आहे, तर तुम्ही ह्या ठिकाणी जे पोल्युशन न करणारे जे उद्योग आहेत त्यांना तुम्ही परवानगी द्या. तर त्यावेळेला, आणि त्यांना मी माझं भाषण हे मराठीमध्ये छापलेली कॉपी त्यांना मी दिली होती. म्हटलं मी हे सर्व त्या ठिकाणी बोलणार आहे आणि सांगणार आहे की तुम्ही शिवसेनेचं सरकार असून तुम्ही आमची काळजी घेत नाही याला. आणि ते मी भाषण केलं. त्यांच्याबरोबर येताना ते इंडस्ट्री सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरीला बरोबर स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून मिनिस्टरना न आणताना चीफ सेक्रेटरी आणि इंडस्ट्री सेक्रेटरीला घेऊन आले, आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की तुमच्या अध्यक्षाने मला धमकी दिलेली आहे, भाषण आधीच पाठवलंय, तर मी त्यांना सांगतो की त्यांनाच आमच्या चीफ सेक्रेटरीने यांच्याबरोबर बसू दे, आणि जे काय लोकेशन पॉलिसी बदलायची आहे ही राज्याचाही विचार करा, नागरिकांचाही विचार करा, उद्योगांचाही विचार करा. 1 आठवड्याच्या आत तुमच्या जोशींनाच हे जोशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, पण तरी सुद्धा तुम्ही एकत्र बसून हे मार्ग काढा. हे मनोहर जोशी, मनोहर जोशींसारखा मनुष्य म्हणजे सापडणं फार अतिशय कठीण. आणखीनही त्यांचे किस्से आहेत पण मी वेळेअभावी घेत नाहीत.